मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोललेत की मुनगंटीवार साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही, थोडी गडबड झालेली आहे. तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील, सूचना देखील राहील. प्रश्न आहे खरं तर करतोच, अभिनंदन कर, परवानगी आहे तुमची? नाही, मी नक्कीच करतोय. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की काम मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा. नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू. पण सुधीर भाऊची तर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल. कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो. माईकची सुधीर भाऊला गरज नाही माईकची. लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2. मान्य अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, मी माननीय मुख्यमंत्री महोदय व शासनाचं अभिनंदन करेन की आपण हायकोर्ट किंवा तत्सम न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशाच्या संदर्भात एक SOP म्हणजे प्रमाणित कार्यप्रणालीचं अध्यक्ष महाराज आपण अंमलबजावणी करण्यासाठी SOP ही कार्यप्रणाली निर्गमित केली. पण अध्यक्ष महाराज, जेव्हा उत्तरामध्ये हे लक्षात आलं की माननीय मुख्यमंत्री महोदय हायकोर्टाने 2940 केसेसच्या संदर्भातल्या माहितीला प्रमाणित केलं आणि आतापर्यंत 71 गुन्ह्यावर एप्रिल व मे या महिन्यामध्ये अध्यक्ष महाराज कारवाई झाली. याचा अर्थ असा आहे की सन्माननीय सदस्य देवयानीताई फरांदे यांनी या अगोदर या लक्षवेधीला सभागृहात मांडत असताना ही भूमिका व्यक्त केली की अनधिकृत अतुल भातखळकर साहेबांनी या संदर्भामध्ये विधानसभेत कायद्याचं उल्लंघन कोणी करता कामा नये, अंमलबजावणी तंतोतंत झाली पाहिजे. शेवटी देशापेक्षा कोणी मोठा नाही, संविधानापेक्षा कोणताही व्यक्ती, कोणताही समूह, कोणताही वर्ग मोठा नाही. तुष्टीकरण अनुनय हे राजकारणातल्या शब्दाला आता तडीपार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला सत्यावर आणि संविधानावर आधारितच न्याय व्यवस्था किंवा अंमलबजावणी व्यवस्था ही झाली पाहिजे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी काही अंमलबजावणीच्या संदर्भातल्या सूचना लेखी स्वरूपात तर देतोच आहे, पण महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या जनहित याचिकेअंतर्गत महाराष्ट्र सरकारला पॅरेग्राफ नंबर 94 अन्वये आदेश देण्यात आले होते की कोणत्याही धार्मिक स्थळाला, ते कोणत्याही धर्माचं असू द्या, तिथं असणाऱ्या आसपासचे शेजारी, वयस्कर, आजारी, विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की 365 दिवस कोणालाही विनाअनुमतीने व जिथं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी तर मुळीच नाही अशी परवानगी देता येणार नाही. मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवर सुद्धा लाऊडस्पीकर परमिशन फॉर्म अपलोड आहे. या परमिशन फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही काय म्हणाला आहात की 7 दिवसाची फक्त परवानगी दिली जाते आणि ही परवानगी देताना अट टाकतो आपण की सकाळी 10 ते रात्री 10 ते 6 काय नॉईज म्हणजे ध्वनी प्रदूषण असावं. तर तुम्ही लिहिता इंडस्ट्रियल एरियामध्ये डे टाइम मध्ये 75 डेसिबल, नाईट टाइम मध्ये 70, कमर्शियल एरियामध्ये 65 आणि 55, रेसिडेन्शियल एरियामध्ये 55 आणि 45 आणि सायलेन्स झोन मध्ये 50 ते 40 म्हणजे जिथं हॉस्पिटल्स आहे, दवाखाने आहे. अतिशय स्पष्टपणे या संदर्भात हायकोर्टाने आणि देशातल्या इतर कोर्टानी म्हणजे एक तर अध्यक्ष महाराज उत्तर प्रदेशचं सुद्धा अलाहाबाद खंडपीठाने 15 मे 2020 ला अफजल अन्सारी विरुद्ध स्टेट ऑफ UP या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आपल्याला समाजाला असं धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये विभाजन करता येत नाही. भारतीय समाज याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येक समाजावर आहे, प्रत्येक जाती समूहावर आहे, प्रत्येक धर्मावर आहे. आपल्याला काही दिवसापुरतं मर्यादित या संदर्भात परवानगी ही घेणं हे समजू शकतं, पण अध्यक्ष महाराज 365 दिवस
या संदर्भामध्ये देता येणार नाही. आणि म्हणून माझी स्पेसिफिक जे माझे प्रश्न आहे, पहिला प्रश्न की या देशात संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं, सरन्यायाधीशांचा अतिशय जानदार शानदार गौरवशाली सत्कार महाराष्ट्राच्या या विधिमंडळात केला, तर कमीत कमी त्या केलेल्या सत्काराला साजेशी अंमलबजावणी या SOPची आपण करणार आहोत का? 2940 अध्यक्ष महाराज हायकोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये दिलाय की अनधिकृत आहे. आणि पुन्हा आपणच SOP जी केली त्या SOP मध्ये आपण अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की यामध्ये काय काय कारवाई कशी कशी केली पाहिजे. यासाठी कोणाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही सांगितलं आहे की यामध्ये पहिला जर गुन्हा केला तर त्याला समज दिली पाहिजे, मान्य आहे. दुसऱ्या गुन्ह्याला तुम्ही सांगितलं की त्याला शिक्षा दिली पाहिजे. तिसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात तर माझा स्पेसिफिक प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना आहे की पोलिसांवरचा ताण हा वाढतोय, हे मला मान्य आहे. गुन्ह्यांची संख्या वाढते आहे, मला मान्य आहे. कलियुग आहे, त्याला साजेसे गुन्हे होत आहे, हेही मान्य आहे. पण अध्यक्ष महाराज, मग आपल्याला तशाच पद्धतीच्या व्यवस्थाही उभ्या करण्याची आवश्यकता आहे. मग या गोष्टींच्या संदर्भामध्ये एक 90 वर्षाचा खाटेवर पडणारा एखादा आजारी व्यक्ती तुमच्याकडे येऊन कंप्लेंट नाही करू शकणार. तुमच्या SOP मध्ये तुम्ही स्पेसिफिक सुमोटो कारवाई केली पाहिजे. आणि माझी दुसरी मागणी आहे की दर अधिवेशनात याचा अहवाल सभागृहाला दिला पाहिजे की किती कारवाई झाली. अन्यथा एक लक्षवेधी देवयानीताईंनी विचारली, दुसरी अतुल भातखळकर साहेबांनी विचारली, तिसरी मी विचारेल, चौथी अजून कोणी विचारेल. लक्षवेधी विचारता विचारता मात्र लक्षच त्याच्यावर वेधलं जाणार नाही, असं होता कामा नये. आणि म्हणून दर अधिवेशनात आपण अवैध भोंग्यांच्या संदर्भातला अहवाल सभागृहात द्यावा. आणि शेवटचा, जो अवैध भोंगे याची तक्रार करेल याच्या दंडाची जी रक्कम आहे त्याच्यातली 50% रक्कम त्या सन्माननीय देशभक्त व्यक्तीला द्यावी, एवढं उत्तरात यावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी कलियुगातच उत्तर देतो. माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे. सुधीर भाऊ, आत्तापर्यंत 3367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत. आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत, ज्यामध्ये 1149 मशिदी आहेत, 48 मंदिरं आहेत, 10 चर्च आहेत, 4 गुरुद्वारा आहेत आणि 147 इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत. आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही, एकाही नाही. त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत. या संदर्भातचा कंप्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे. त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे. महाराष्ट्राने SOP तयार केली आणि या SOP अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी 1608 भोंगे हे हटवत असताना चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत. कुठेही धार्मिक तणाव नाही, कुठेही FIR करायची आवश्यकता पडलेली नाही. आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की SOPची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे. तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढले आहेत. आणि पुन्हा लागले
लावायचा प्रयत्न केला तर आता SOP मध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. विना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल. त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही. आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा. सजेशन फॉर ऍक्शन. अध्यक्ष महाराज, फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक फक्त माहिती देतो आणि ती जर केलं तर अजून उत्तम होईल की उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे. 1 किंवा 2 असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हेही सजेशन फॉर ऍक्शन नाही, ऍक्शन ओनली ऍक्शन साठी करता येईल का? अध्यक्ष महोदय, ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल. अध्यक्ष महोदय, काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोललेत की मुनगंटीवार साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार, तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही, थोडी गडबड झालेली आहे. तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील आणि सूचना देखील राहील. प्रश्न आहे खरं तर, करतोच, अभिनंदन करतो. परवानगी आहे तुमची? नाही, मी नक्कीच करतोय. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत. मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे. पण मुख्यमंत्री महोदय, आता गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं. तर मुख्यमंत्री महोदय, जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? काय काम मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा. नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे. तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू. पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते. ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो. निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही, पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत, अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतात. भास्करराव जाधव साहेब बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा राज्यामधला अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय खूप कौशल्याने हाताळला गेला, त्याबद्दल सर्वांनाच आनंद आहे. कारण आपल्याला कुठेही तणाव, धार्मिक तणाव, समाजामधले तणाव कोणालाच नको आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत ते रात्री 10 वाजेपर्यंतच तुम्ही अशा पद्धतीचे स्पीकर म्हणा, भोंगे म्हणा, हे लावू शकता. परंतु आमच्याकडे अडचण अशी आहे अध्यक्ष महोदय, आपण समजून घ्या की शिमगा महिना आला की कोकणामध्ये महिने रात्रभर आमच्याकडे हे वाजत असतात, स्पीकर वाजत असतात. जे आहे ते कबूल केलं पाहिजे. भजन कीर्तन आपण रात्रभर करत असतो, सप्ते आपण रात्रभर करत असतो, नवरात्र रात्रभर करत असतो. शेवटी याच्यामध्ये म्हटलंय की विविध धर्म म्हणजे सगळ्यांनाच सुप्रीम कोर्टानं समान निर्णय दिलाय आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या निर्णयाचा फटका हा कदाचित अशा सणांना सुद्धा बसू शकतो आणि म्हणून त्याबाबत आपण कायद्यामध्ये काही करू शकाल असं मला काही वाटत नाही. परंतु तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर आपण कारवाई करायचा निर्णय घोषित केलाय. तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदाच आम्हाला दाखवला तर आमचे हे सण सगळेच बंद होतील. आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणार का की तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात किंवा भोंगे म्हणजे नक्की काय या संदर्भात आपण तशा पद्धतीचे मार्गदर्शन करा. नाही, माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये हा आज आलेला नाही आहे. गेले 15-20 वर्ष हा कायदा आपल्याकडे आहे की 10 वाजेच्या नंतर आपण भोंगे लावू देत नाही.
पारंपरिक वाद्य करता येतात, भजन कीर्तन करता येतं, ढोलक वाजवता येते, टाळ मृदंग वाजवता येतो, पण भोंगा लावून नाही वाजवता येत, माईक लावून नाही वाजवता येत. हा त्याच्यातला नियम आहे. आणि आपण आपल्याला आपल्या नियमांमध्ये कोर्टाने काही विविक्षित दिवस दिलेले आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीत 4 दिवस अलाव करतो, नवरात्रीत काही दिवस अलाव करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अलाव करतो, 25 डिसेंबरला क्रिसमसला अलाव करतो. असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी 12 वाजेपर्यंत भोंगे वापरण्याची परवानगी आहे. 12 नंतर ही परवानगी नाही. पण जर हे बंदिस्त अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी अधिकची परवानगी देता येते. ती परवानगी आपण देतो. ओपनमध्ये याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये. जर बंदिस्त, जसा हा कायदा आल्यानंतर आपण बघितलं असेल की गुजरातमध्ये नवरात्री उत्सव करण्याकरता त्यांनी आता साऊंडप्रूफ पेंडॉल तयार केले. साऊंडप्रूफ पेंडॉल, हां, आणि साऊंडप्रूफ पेंडॉलमध्ये ते करतात. त्याच्यामुळे या कायद्यातनं त्यांना सूट मिळते. आपल्या इकडे आता हळूहळू लोकांनी, आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये नवरात्री उत्सव सुरू झाले आहेत किंवा काही उत्सव चालू झालेले आहेत. पण शेवटी देशाकरता कायदा झालेला आहे. त्याच्यामुळे मला कितीही त्या संदर्भात सिंपती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचंच पालन करू शकतो. कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या भावनेशी मी समरस आहे. पण कायद्याने मला तसं वागता येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. महोदय, मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करते की मागच्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे मी हा प्रश्न उपस्थित केला होता, मुद्दा, आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हाऊसमध्ये उत्तर दिल्यानंतर त्याचं पत्रक जे आहे 11 एप्रिल 2025 नंतर काढलं आणि मुंबईमधले सर्व भोंगे जे आहेत ते बंद करण्यात आले, एक सोडून. सन्मान्य म्हणजे 9 वाजेचा भोंगा सोडून. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी राज्याच्या गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मुंबईमध्ये आपण ज्या पद्धतीने कारवाई केली तशी उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व पोलीस आयुक्त आणि एसपींना सांगून अजून देखील काही ठिकाणी हे भोंगे 365 दिवस चालू असतात, दिवसभरातून 6 वेळा चालू असतात. तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईप्रमाणे ह्याची कारवाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व सीपी आणि एसपींना सांगून सर्व जिल्ह्यांमधले हे भोंगे जे 365 दिवस रोज चालू आहेत ते बंद करण्यात येतील का? होय अध्यक्ष महोदय, उर्वरित महाराष्ट्रातही 1759 भोंगे बंद करण्यात आले आहेत. अजून कुठले भोंगे बाकी असतील तेही भोंगे बंद करण्यात येतील. आपण आत्ता प्रयत्न हा करतोय की सामंजस्याने लोकांशी चर्चा करून त्यांना समजवून त्यांच्याकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचं. त्यात चांगलं सहकार्य मिळत आहे. पण जर कोणी सहकार्य देणार नाही तर मग कायद्याचा बळगा देखील दाखवण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपल्याही मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम असेल तो तुम्ही बंद करू शकता. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण काही विविध म्हणजे काही दिवस आपण दिलेले आहेत असं म्हणालात. मी एक स्पेसिफिक पॉइंट आउट करतोय आणि अध्यक्ष महोदय आपणही लक्षात घ्या की आपण जो ख्रिश्चन समाजाला 12 वाजेस्तोवर त्यांचा क्रिसमसचा जो मास असतो तो 24 तारखेला 12 वाजता असतो. पण आपल्या जो GR जो काय आहे त्याच्यामध्ये तारीख आहे 25. त्या नाही सर मी करतो दरवर्षी, मला प्रॉब्लेम येतो हा. जर तो तारीख 25 लिहिलेली आहे आपल्या कायद्याने, मग 24च्या मासची परवानगी मागायला पोलिसांकडे जेव्हा ते जातात तेव्हा ते त्यांना परिपत्रक दाखवतात 25ला आहे, करता येणार नाही. तेव्हा तो पण GR रिपेअर करून तो 24 करा. 24 त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा तारीख आहे, 25 त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख नाही. कारण का 24ला मिडनाईट मास असतो, 25ला नसते, 24ची रात्र. तेव्हा त्याच्यात रिपेअर करा, तेवढा एक आपण जाहीर करावं. एक मिनिट. एवढ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल आपण बोलत असताना मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय. अध्यक्ष महोदय, मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय.
आमच्या इथे येऊरचं जंगल आहे, राष्ट्रीय उद्यानात आहे. ठाणे शहरातल्या सगळ्या पार्ट्या येऊरला होतात. राष्ट्रीय उद्यानातला भाग आहे, म्हणजे 24 तास तिथे म्हणजे एकही वाद्य वाजता कामा नये. सगळे नियम कायदे धाब्यावर बसवले जातात. सगळीकडे लाऊडस्पीकर्स चालू असतात. एकेकाळी साहेब 5-5 बिबटे रस्त्यावर दिसायचे, आता मांजरही दिसत नाही. तेव्हा अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एवढे सिरियसली उत्तर दिलं त्यांनी, किती छान. कलियुगातले सगळे प्रश्न त्यांनी सोडून टाकले. आता हा कलियुगातलाच प्रश्न आहे साहेब. तेव्हा आपण ह्या येऊरच्या बाबतीत काहीतरी आदेश द्या. पोलीस स्टेशनाला आम्ही रेग्युलर तक्रारी करतो, काहीही कारवाई होत नाही. ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा. आणि जसं आपण सांगितलं, प्रत्येक CP एरियामध्ये एक भरारी पथक करा. का उत्तर काय येतं, आमच्याकडे स्टाफ नाही आहे, काय करू. अहो तुम्हाला दिसतंय तिथे लाऊडस्पीकर DJ लावून नाचतायत, 10 वाजून गेलेले आहेत आणि नॅशनल पार्कचा हिस्सा आहे. आपण हे गांभीर्याने दाखवून येऊन काहीतरी उपाययोजना करावी. आणि ख्रिश्चन धर्माविषयी आजचा आदेश आपण देणार का? ठीक. माननीय अध्यक्ष महोदय, ख्रिश्चन धर्मियांच्या सणाच्या संदर्भात जो मुद्दा जितेंद्र आव्हाड साहेबांनी मांडलेला आहे, त्या संदर्भात आत्ता या क्षणी मला निर्णय घेणं शक्य नाही, कारण त्याची वस्तुस्थिती माझ्याकडे नाही. पण जर ख्रिश्चन समाजाचे सगळे धर्मगुरू मिळून या संदर्भात ही मागणी करतील की आम्हाला या दिवशी नाही या दिवशी करायचं आहे, तर ती मागणी आपण मान्य करू. कारण आपल्याला इथे आम्ही घोषणा वेगळी करायची आणि त्यांनी म्हणायचं आमचं नेहमीचं चाललं आणि तुम्ही का बदलता. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच, बदलायची आवश्यकता असेल तर त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल. येऊरच्या जंगलाचा जो विषय मांडलेला, कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी साऊंड पोल्युशन करता येत नाही, वाद्य वाजवता येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई होत असेल तर पोलिसांना सक्त निर्देश दिले जातील आणि वनविभागालाही दिले जातील. कारण त्या ठिकाणी वनविभागही असतो, त्यामुळे वनमंत्री देखील या ठिकाणी आहेत. वनमंत्री देखील वनविभागाला सक्त आदेश देतील आणि त्याच्यावर आपण कारवाई करू. आणि मी जे फिरतं पथक म्हटलंय किंवा भरारी पथक मगाशी सुधीर भाऊंच्या याच्यावर म्हटलेलं आहे, ते सगळ्या आयुक्तालयांमध्ये आम्ही तयार करू. ठीक. लक्षवेधी अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत चांगलं उत्तर ह्या विषयावर दिलेलं आहे. परंतु मला एक विषय या ठिकाणी मांडायचा आहे की महोदय, दुर्दैवाने हे स्पीकरचा काळ हा पहाटे 3 पर्यंतही अनेक ठिकाणी चालत असतो. आणि दुर्दैवाने ज्याला डेसिबल्स, आपण भोंगेच्या व्यतिरिक्त ज्या डेसिबलची आपण चर्चा केली ना, ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही. तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो. असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या भिंती ओढ्या, म्हणजे अक्षरशः 50-50 फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय. आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्ड्स कुठं नाही हे सिद्धही करू शकत नाहीत, पण ह्या घटना त्या कुटुंबांनी सांगितल्यात, केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत. माझं नम्रपणे विनंती आहे, भोंगे बाबतीत आपण ठीक आहे नियमावली पाळली, नियम कायदा अंमलबजावणी केली, पण या स्पीकर आणि डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं, अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंती आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो, आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर. पण या डेसिबल आणि स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नियमावली पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय. कानाचे त्रास व्हायला लागलेत, कानाचे विकार वाढायला लागलेत, त्याच्यावर लेझर लावले जातात, त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत. हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याली गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं. हे स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती. ह्याला मर्यादा घातली पाहिजे आणि हे वेंडर जे विकतात ना हे स्पीकर भाड्याने देतात, त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे बघायला पाहिजे. मुळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे, नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत. पण तरी आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी संगनमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नाही. याच्यामध्ये काही गोष्टी कायद्याने करायच्या आहेत आणि काही गोष्टी जनजागृतीने करायच्या आहेत. आपण सांगलीतले येता म्हणून मी सांगलीचंच आपल्याला सांगतो की मागच्या काळामध्ये मला आठवतं 2017-18 साली किंवा त्याच्या आधी 16 साली असेल, सांगलीमध्ये तिथल्या पोलीस अधीक्षक आणि सगळे कलेक्टर सगळ्यांनी मिळून सगळ्या गणेश मंडळाची एक बैठक घेतली आणि सगळ्यांनी मान्य केलं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव. आणि 2 वर्ष
सांगलीमधले सगळे गणेश उत्सव हे डॉल्बी मुक्त झाले होते. त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या जनजागृतीने केल्या पाहिजे. शेवटी कायद्याचा बळगा तर आपल्याला उचलायचा आहेच जिथे कायदा होत नाही. त्यामुळे आपण निदर्शनास आणून दिलं. पुन्हा एकदा पोलिसांना सांगण्यात येईल की अशा प्रकारे हाय डेसिबल आणि 10 वाजेनंतर ते चालवणं या गोष्टींवर कुठेतरी त्यांनी चाप ठेवला पाहिजे. पण मला असं वाटतं की शेवटी ज्या काही अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टी असतात यात कायद्यापेक्षाही सामंजस्याने जर आपण काही निर्णय करू शकलो तर ते अधिक चांगले असतात. चला लक्षवेधी क्रमांक 5. लक्षवेधी क्रमांक 5 काय काय छापल्याप्रमाणे. एक मिनिट काय एक रेकमेंड करायचं आहे. आपण एन्व्हायरमेंटल ॲक्ट 1986 अनुसार जे नॉईज पोल्युशन रूल्स 2000 बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे 75-70 फॉर इंडस्ट्रियल डे अँड नाईट टाईम आणि जे काय सायलेंट झोन 50 to 40 तक. तर या आपल्याला डेसिबल लेवल्सला रिवाईज करण्याची गरज आहे. मला माहीत आहे सेंट्रल इश्यू आहे, आपण त्यावर लॉ करू ते चेंज करू शकत नाही, आपण ते रिवाईज करू शकत नाही. पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इश्यू चालू आहे, तो महाराष्ट्रामध्ये एक सर्वे करून ते आपण सेंट्रलला पाठवले, पार्लमेंटला रेकमेंडेशन पाठवले. ते एक नवीन काही आपल्याला डेसिबल लेवल ठरण्याची गरज आहे. कारण हे 1986 एन्व्हायरमेंट ॲक्टच्या अनुसार आहे. कारण आता सभागृहाचं जर आपलं डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर 60 वरतीच आहे. सन्मान्य ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे. याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी ॲम्बियंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे. त्यामुळे अनेक वेळा तर जी ॲम्बियंट व्हॉइस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते. आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यास हां भास्करराव तुमची पण 150 जाते असं काय करताय? सुधीर भाऊची तर सर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल. कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो. माईकची सुधीर भाऊला गरज नाही माईकची. पण नाही ते त्यांचं विचाराचं प्रदूषण नाही करत. ते सुधीर भाऊ कधीच विचाराचं प्रदूषण करत नाही, विचार मांडतात. माननीय अध्यक्ष महोदय, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात आपले डेसिबल लेवल्स या ॲम्बियंट नॉईज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे रिवाईज करता येतील याचं एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवेल. ठीक आहे.